का नाही याची खात्रीच नाही. मला विश्वासच बसत नाही की ते गेलं असेल, आणि जर गेलं असेल तर हे दुर्दैव आहे, हे धक्कादायक आहे. याच्या इतका आत्मविश्वासी, विश्वासघातकी या तलावर नाही जमू शकत कोणी. की ज्या लोकांनी टीका केली, ज्या लोकांनी यांचं राजकीय करिअर बर्बाद करायचं ठरवलं असं तीच मानलं, आणि त्यांनी तिथंच जाणं भेटायला. त्याचं काय तोंड बघायचं? आपल्या माणसं मारून टाकणारच, त्याचं काय तोंड बघायचं? इतका क्रूर माणसाला तुम्ही भेटायला जाता की ज्याच्या लोकांना खून घडून आणला, तो एकदाही त्याला देशमुख कुटुंबाकडे लांबून कावा नाही यावं नाही वाटलं. तुम्हाला कोणत्या उकाळ्या पाकाळ्या एवढी माया फुटली त्याची की त्याला भेटायला जावं वाटलं? काय कोमात आहे काय तिथं कोमात आहे? अरे इतक्या क्रूर माणसाला जर भेटायला जाता तुम्ही, तर या गोरगरीब मराठ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे? देशमुख कुटुंब अंगुणात पडलेलं आहे. झोपीत का तुम्ही? तुमच्या राजकारणासाठी, तुमच्या एखाद्या पदासाठी, तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही इकडे तिकडे हिंडता. ते उन्हात पडलंय कुटुंब, कुठं हिंडतो? नाही मग याच्यात यायचं नाही, तिकडेच हिंडायचं. इकडं समाजाचं बी वाहवा करून घ्यायला पाहिजे, समाजाचा हात पाठीवर पाहिजे, आणि राजकारण पण करायचं. कोणचं एकच करायचं ना. मग इथं का बाकीचं नाहीत का? त्यांना कोणी बोलतं का? हावतलं ही मोठेपण घ्यायची, सन्मान घ्यायची, तर मग कडीपर्यंत मान तुटूस तर लढायचं सुद्धा. त्याला समाजाचा दाता म्हणते, सेवक म्हणते. इतक्या क्रूर माणसाला भेटायला गेला. इतकी क्रूर तर ती नाहीये. ते पंकजाताई मी पहिल्याने नाव घेतोय. एका पत्रकारांनी विचारलं होतं की ती मंत्री झाली, शुभेच्छा देतान का? हो 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 असं केलं तिने. मी देत नसतो, म्हणजे कट्टरता दाखवली तिने, किती कट्टर आहे मी. आणि त्याच्यावर मराठीची पोरं फिदा झाली, कारण मुंड्याच्या विरोधात लाट आहे, तिथं मराठ्यांच्या पोरांची लाट उसाळी याच्या बाजून. आणि त्याची इतकी तर क्रूर नाही. मग यालाच नुसते पाडापाडीचाच खेळ आहे काहीतरी. तिथे शुभेच्छा देऊ शकला नाही, यांनी माणसंच कापून टाकलेत, त्याला भेटा जातो का? ह्या मराठ्यांनी तुझ्यावर इतका विश्वास टाकला, गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या तोंडात माती घालतो का? दुपारच औषध ओतायला काळीच कापून नेणारा प्रतितोलावरचा हा पहिलाच माणूस असू शकतो जर गेला असेल तर. त्याचं काय तोंड बघायचं? कोणत्या मराठ्यांनी कमी केलं? तुझ्या पक्षात होता पूर्वी, त्या पक्षाचे उपमुख्यमंत्री असताना एवढी लीड नाही, इतके मराठ्याच्या पट्ट्याने लीड दिली. कोणचं बहुमत पाहिजे होतं? 300 325 पोरं असेल, त्याचं तोंड सुद्धा बघत नव्हते. त्या पोरानं रात्रंदिवस काम केलंय. 73 गावं फिरवले त्यांनी, गुलाल फेकला तुझ्या अंगावरती. ज्यांनी क्रूरपणे हत्या केली, ज्यांनी देशमुखांचं कुटुंब उघड्यावरती पाडलं, त्या क्रूर कर्म्याला भेटायला जातो म्हणजे हे मॅटर 100% षडयंत्रात गुंतलं. यांना आरोपी सोडून द्यायचे, चार्जशीट फोडायचे, आरोपी सोडून द्यायचे. हे मॅटर यांना पूर्ण दाबून टाकायचं, आणि दाबायला जसा खून करणाऱ्यापेक्षा, खंडणी मागणाऱ्यापेक्षा सामूहिक कट रचून जो घडून आणतो तो दोषी असतो ना, तसा सरकारपेक्षा जास्त दोषी राहणार. याच्यातला एक आरोपी सुटला तरी सगळ्यात जास्त, म्हणजे जे देवेंद्र फडणवीसने नाही केलं ते यांनी केलं. याला तिरस्कारच आहे मराठ्यांचा. या सरकारला मराठ्यांचा तिरस्कार आहे. फक्त मराठ्यांच्याच हाताने मराठ्यांवरती त्याला वारं करायची होती. जर सुरेश धस भेटला असेल तर 100% गोरगरीब मराठ्यांच्या काळजावरती वार केला त्या. म्हणजे कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की सुरेश धसांनी आता विश्वासघात केला भेट घेऊन? अरे विश्वासघाताला दुसरा काही शब्द आहे का? मी आणतो जरा. विश्वासघात माणसाला गोड बोलून नेऊन कधीच फसवू नये. समोर सांगावं, मी तो तोंडात आणणार आहे. गोड बोलून नेऊन फसवणं म्हणजे खूप मोठा दगा झाला. आम्हाला वाटलंच नव्हतं सुरेश दशीत अण्णा त्यो इतक्या लवकर गुडघे टिकीत. या अण्णा सगळे आटलेच का गं? त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिले की मी भेट घेतलेली आहे, पण ही जी भेट मोठापणा सांगायला पारिवारिक होती. स्वतः सुरेश धसांनी स्पष्टीकरण दिलं. पारिवारिकला चुलते पुतणे काय दोघं पारिवारिक चुलते पुतणे पारिवारिक माणसं मारून टाकलेत कचाकची धन. आणि मग ते तिथले धमकेबाज भाषण होतं, ते तमाशातल्या लावण्या, ते गाणी, ते ढुंगण हाणून बोलणं, ते कुठे गेलं? मग ते काय कोण झाला होता आमच्या लोकांचा? ऐकून का फॅन का काय पंखा का काय? आमच्या गोरगरीब भोळ्या समाजानं तो विश्वास ठेवला होता, डोक्यावर घेऊन नाचत होती. कापली का मान दुपाराच? याला पूर्वी खेड्यात म्हणायचं गुळाची सुरी, गोड बोलून नारळ कापून नेणे. हे तर कोणीच केलं नसतं आमच्या उभ्या मराठ्यांच्या 5000 वर्षाची इतिहासाच्या खानदानीत.
त्या खून करणाऱ्यापेक्षा तर हा मोठा झाला मग. हे जर